हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असाल. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. त्या दिवशी काही मला व्लॉग शूट करता आला नाही, कारण की संडे होता, माझी बैठक होती, श्रीला पण शाळेत जायचं होतं, त्यानंतर बरीचशी कामं होती. आणि हा व्हिडिओ आहे तो सोमवारचा आहे. सोमवारी आमचं मंदिरातलं हळदीकुंकू होतं, जसं की आमचं महिला मंडळ आहे, तर तिथलं हळदीकुंकू आम्हाला करायचं होतं. मग आम्ही सर्वांनी सोमवारी घेतलं, कारण की आमच्या काय काय मैत्रिणी आहेत ना, त्या जॉब करतात. मग त्यांच्यासाठी मग त्या सोमवारी सुट्टी असते इथे सर्वांनाच, म्हणून मग आम्ही सोमवार ठरवला हळदी कुंकवासाठी. आणि मग आम्ही इथे ना त्या दिवशी रांगोळी काढत होतो छान अशी. तर हे सर्व आखून घेतलं होतं आधी सुचिता वहिनीनी. आणि मग आम्ही सर्वजणी त्यात तांदूळ भरत होतो. तांदळाची सुंदर अशी राधाकृष्णाची रांगोळी काढली. फायनल लुक तर दाखवतेच मी तुम्हाला, पण तो नंतर दाखवणार आहे. आता हे बघा आम्ही कशी काढली ती. इतकं छान वाटत होतं ना. आणि ते कोपऱ्यात पण छान असं डेकोरेशन केलं होतं. ते अजून करायचं बाकी होतं पुढचं, पण हे चालू होतं रांगोळी वगैरे काढायचं. ती काढायला घेतली. लाडू तर काय आम्ही स्वतः बनवतो, त्यामुळे मग ते लाडू वगैरे पॅक केले होते आदल्या दिवशी. आणि बाकीची मग बरीचशी कामं असतात, जसं की पानं, सुपारी. जरी महिला मंडळ असलं तरी पण आपण सर्व वाण द्यायचं, हळदी कुंकू करायचं म्हणजे व्यवस्थितच करतो सर्व. तर मग त्याची सर्व तयारी चालू होती करायची. त्यातच कोणाला तरी बाजारचं काम सांगितलं होतं, कोणाला तरी तिथे सर्व जे काही आणायचं होतं ते आणायला वगैरे. आणि हे आमचं फायनल डेकोरेशन बघा कसं छान झालं आहे ते. या पंट्या वगैरे आम्ही ठेवून घेतल्या होत्या, या संध्याकाळी आम्ही लावणार होतो. आणि संध्याकाळी 5 वाजता हळदी कुंकू चालू झालं. 5 वाजल्यापासून सुरुवात झाली होती हळदी कुंकवाला. म्हणजे बऱ्याच महिला येत होत्या आणि खूप छान वाटत होतं सर्वांना. रांगोळी तर सर्वांना इतकी आवडली की खूप सुंदर काढली आहे. सगळ्याजणी कौतुक करत होत्या रांगोळीचं. आणि आम्ही कुणा एकीचं नाव सांगत नाही की हिनीच काढली तिने काढली असं नाही, सर्वांनी मिळून काढली असंच आम्ही दरवेळी सांगत असतो त्यांना. तिथे मी थोडं शूट घेत होती सर्वांचं. आणि सर्वांना खूप छान वाटत होतं. प्लॅस्टिकच्या वस्तू नको म्हणून मग आम्ही यंदा पोहे आणले होते सर्वांना वाण म्हणून देण्यासाठी. कारण की प्लॅस्टिक दिलं तरी ते इथे ते पडून राहतं, आणि एकतर ते भंगार म्हणून जातं, किंवा मग व्यवस्थित वापर होत नाही त्याचा म्हणावा तसा. म्हणून मग म्हटलं पोहे देऊ, म्हणजे मग कसं पोहे खातील पण सर्वजण, आणि असं टाकून वगैरे देणार नाही त्यामुळे. आणि इथे आमच्या महिला कोण पानं साफ करत होतं, कोण ते ताटं लावत होतं, असं सर्व जणांचं चाललं होतं काम. आम्ही सर्वजणी मिळून सगळं करत होतो त्यामुळे. आणि ही आमची पद्मा काकी आहे, ती तुम्हाला नमस्कार म्हणत होती. ही कांचन काकी, ह्या दोघी सासवासून आहेत, ही बाजूबाजूला आहेत त्या. सगळ्या जणींची कामं चालली होती काही ना काहीतरी. आणि सर्वजणी खूप मिळून मिसळून असतात, त्यामुळे खूप छान वाटतं. नाहीतर कधी भांडण असं वगैरे झालं तर मग ते छान नाही वाटतं. आणि ही बघा पणत्या लावल्यावर किती सुंदर दिसत होती ती रांगोळी, किती छान त्याला लूक आला होता परत. आणि झाली होती काढलेली सुद्धा छान काढली होती ती, त्यामुळे खूप छान वाटत होतं. तुम्हाला वाटेल मी कौतुक करते त्या रांगोळीचं, पण सर्वजणींनी जे कौतुक केलं ना ते मी ह्याच्यात कॅप्चर करू नाही शकली. त्यामुळे मी स्वतःच तुम्हाला सांगते की सर्वजणी असं म्हणत होत्या, तसं म्हणत होत्या, खूप आवडली सर्वांना. आणि जवळपास आम्हाला त्या दिवशी ना मंदिरात 9 वाजले सर्व हळदी कुंकू वाटपेपर्यंत. तसं तर आम्ही 8चा टायमिंग दिला होता सर्वांना, पण सॉरी मधीच फोन वाजला, त्यासाठी मैत्रिणीचा फोन होता ना, तो पण घेणं महत्त्वाचं होतं. आणि ह्या सर्व म्हणजे बऱ्याचशा ओळखीच्या पण होत्या, आणि काही काही म्हणजे लांबनंसुद्धा आल्या होत्या महिला. आणि आम्ही 8 वाजेपर्यंत तसं टायमिंग सांगितलं होतं मी जसं म्हटलं तसं मगाशी, पण त्यानंतरसुद्धा महिला येत होत्या. मग तसं थांबवून चालत नाही ना, ज्या येतात त्यांना वाण देणं महत्त्वाचं आहे, कारण की वाण नसेल तरी निदान हळदी कुंकू तरी देणं महत्त्वाचं आहे. पण आम्ही सर्वांना व्यवस्थित वाण वगैरे, हळदी कुंकू, तिळगूळ असं सगळं सर्वांना दिलं शेवटपर्यंत. 9 वाजेपर्यंत थांबलो होतो सर्वजणी. आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो 9च्या नंतर. पुढे पुढे आम्ही 1-2 छोट्याशा रीलसुद्धा केलेत. आधी काहीच ठरवलं नव्हतं, सर्व काही अचानक ठरवलं.
आणि असंच केलं, म्हटलं करूया, काही हरकत नाही करायला. त्यामुळे आणि आम्ही आमच्या मंदिराचं ना बांधकाम चालू आहे. तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, जेव्हा की आम्ही श्रावणात वगैरे डान्स केले होते ना, तेव्हा वेगळं होतं ना थोडंफार मंदिर. पण आता थोडं काम चालू आहे मंदिराचं. पूर्ण काही झालं नाही आहे. पण आम्ही स्वच्छ करून घेतलं होतं आदल्या दिवशी, म्हणजे रविवारी दुपारी. अर्ध्या महिला आल्या होत्या इथे मंदिर स्वच्छ करायला, अर्ध्याने लाडू करत होत्या आणि त्यातनंच हळदी कुंकवाला पण जायचं. आपली महिलांची म्हणजे किती गडबड असते माहिती आहे ना तुम्हाला. निदान हळदी कुंकवाच्या निमित्ताने का होईना, पण सर्व महिला एकत्र येतात, तर खूप छान वाटतं सर्वांना. काही नवीन नवीन असतात, त्यांची सुद्धा ओळख वगैरे होते आपल्याबरोबर आणि बऱ्याचशा जुन्या मैत्रिणी पण भेटतात. तुम्ही तुमच्या इथे पण असंच साजरा करता का हळदी कुंकू, की काही वेगळी पद्धत आहे? ते पण मला नक्की सांगा कमेंट करून. हे पुढे काही थोडेसे फोटो लावलेत, ते बघा आणि छान वाटलं तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय सर्वांना.